श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना असे म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ आपण घेणार आहे की हा प्रश्न सर्वांनाच पडतो बघा. श्री स्वामी महाराजांची पूजा करताना, मंत्रजप करताना, ध्यान करताना अनेकांना जांभळी येते, आळस येतं, डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखे वाटते. अनेकांना असं वाटतं की शरीराची ही सामान्य प्रतिक्रिया आहे, पण एक आध्यात्मिक अर्थ या गोष्टीसाठी एक आध्यात्मिक अर्थ आहे, एक दैवी कारण आहे. या केवळ शारीरिक गोष्टी नाही, तर यात ईश्वरी लीलांचा एक अदृश्य संकेत आहे. परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्यांच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं, या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, आपण जेव्हा परमेश्वराच्या चरणी लीन होतो, भक्तिभावाने पूजा अर्चा करतो, त्यावेळेस आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्माचे बंधन, आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनांची धोंडी हळूहळू कमी होऊ लागते. आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लाभ, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी अनावधानाने आपल्याकडून घडतात. ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत, पण ती आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात. जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो, त्याचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागतात. तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं, कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो. भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे. हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो. पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही, तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं. म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्रजप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो, तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात. हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठवली जाते. जेव्हा आपण भगवंतांच्या चिंतनात गढून जातो, तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते. त्या क्षणी आपल्याला जांभई येते, डोळ्यात पाणी येतं, शरीर जड झाल्यासारखे होते, आळस वाटतो किंवा झोप यायला लागते. ही सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एक आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे. हे असे समजा की तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न घडलेले सामान आहे. जसजसे तुम्ही त्या खोलीतून वस्तू हलवायला लागतात, तशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते. काही वेळाने त्या धुळीमध्ये शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या, धूळ झाडली, सर्व साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं. अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणांचं असतं. आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे, जिथे वर्षानुवर्ष वाईट विचार, कर्मसंस्कार, नकारात्मकता साठलेले असते. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊन साधना सुरू करतो, तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलल्या जातात, त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते, आळस येतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरू ठेवली, तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं, शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते. हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो. अनेक जणांची काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा, काहींना झोप यायची, पाठमोऱ्या जांभळ्या यायच्या. पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली, तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींचा अपार कृपादृष्टी झाली. डोळ्यात पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे. एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल, तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. विचार करा, एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली, तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय होईल? आनंदाश्रू येतील.
तसंच आपल्या स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येते असेल, जांभई येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका. श्रद्धेने पुढे जात राहा. कारण जसजसं तुम्ही शुद्ध होत जाल तसतसं आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल. ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल. ही झोप, हा आळस, हे अश्रू, हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत. जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहेत. ही प्रक्रिया सहन करणं कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते. म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू, आज नामास्मरण थोडे कमी करू, उद्या अधिक करू. पण हाच मोहाचा प्रभाव आहे. तो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत. म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागते, आळस वाटू लागतो. भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की त्रास आहे तो कायम राहतो. उलट ही केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे अडथळे आपोआप नष्ट होतात. जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता, अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो आणि स्वामीवर निश्चय श्रद्धा कायम राहते. जसे लहान मूल आईच्या कुशीत गेले की त्याला कोणतीही चिंता राहत नाही, तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेला तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही. स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.